मित्रांनो नमस्कार. आपला आई भवानीचा डोंगर इथं आपण जवळजवळ 9-10 वर्षापासून या आई भवानी डोंगरावरती वृक्षारोपणाचं काम करतो. वनप्रस्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तरी 10 वर्षापासून इथं काम चालू आहे. आता आपण यावर्षी 2026 आता हे साल चालू आहे. यावर्षी सुद्धा आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे. मित्रांनो आता यावर्षी आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने वृक्षारोपण करणार आहोत. आता हे आपले सध्या इथं चर चालू आहे. हे चर चालू आहे म्हणजे आपण काय करू, दरवर्षी खड्डा खोदायचा आणि तिथे झाड लावायचं. पण ते थोडंसं झाडाला वाढ कमी होती, कारण की काय होतं खाली निबरपणा असल्यामुळं जे मेन मुळं असतात ते खाली जाती नाही. यावर्षी आपण काय केलं, असे चर करायचे ठरवलं. आता हे चर केल्याच्या नंतर आपल्याला फायदे किती होणार माहितीये का मित्रांनो? फायदे किती होणार आपल्याला, जे डोंगराचं पाणी असतं ते वाहून जातं, डायरेक्ट वाहून कुठं जातं, खाली जातं. खाली गेल्याच्या नंतर ते पाणी सर्व या चरांमध्ये अटकतं. या चरात अटकल्याच्या नंतर काय होणार, ठीक आहे आपल्या इथं स्थानिक कुठंतरी ते पाणी उतरणार. त्याच्यानंतर आपण वरती याच्यावरती या चराच्या वरती इथं झाड लावणार. झाड लावल्याच्या नंतर या झाडाला सुद्धा या पाण्याचा उपयोग होणार. इथंच नाही, या सगळ्या झाडांना त्याचा फायदा होणार. म्हणजे एक चर भरला, दुसरा भरणार, दुसरा भरला, तिसरा भरणार, अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे. आणि शक्यतो युवा शक्ती आणि ज्यांना वृक्षांची आवड आहे, निसर्गाची आवड आहे, त्यांनी थोडीशी आम्हाला मदत करावे. जय जय जवान, जय किसान, जय वृक्षप्रेमी. धन्यवाद.